सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांचे माझ्या टेक्नोसारथी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ पोर्टलवरील विद्यार्थी संच मान्यता कशा प्रकारे करावी हे पाहणार आहोत. वेगवेगळ्या लिंकवर गेल्यावर सुद्धा आपल्याला संच मान्यता कोणत्या पद्धतीने करावायची आहे, कोणते लॉग इन करायचे आहे, 25-26साठी कुठं लॉग इन करायचे हे माहीत नाही. परंतु डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपण जाऊन वरील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थी पोर्टल या टॅबवर क्लिक करून त्या पोर्टलपर्यंत जाऊ शकतात. विद्यार्थी पोर्टल यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 25-26 या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता लॉग इन दिसेल. यावर गेल्यावर आपल्याला शाळांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिसणार आहेत. त्या या पद्धतीने. पहिली सूचना, सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड वापरून शैक्षणिक वर्ष 25-26साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा. दुसरी, UDAS प्लस पोर्टलमध्ये जसे विभाग आणि शाळा भरले तसेच पोर्टलमधील डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावी, अन्यथा विसंगतीमुळे विद्यार्थी माहिती संच मान्यता पुढे पाठवताना उपलब्ध होणार नाही. तिसरी सूचना, शैक्षणिक वर्ष 25-26साठीची संच मान्यता पुढे पाठविणे, फॉरवर्ड व पडताळणी करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण यांच्या लॉग इनमध्ये करून देण्यात आली आहे. चौथी, शैक्षणिक वर्ष 25-26साठी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व व्यवस्थांमधील सर्व शाळांनी सदर माहिती अनिवार्य नोंदवावी. पाचवी, शैक्षणिक वर्ष 25-26साठीची संच मान्यता UDAS प्लस वरील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आधार वैध विद्यार्थ्यांप्रमाणे नोंदणार होणार आहे. शैक्षणिक वर्ष 25-26साठी सरळ पोर्टलमधील माहिती UDASमधून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती 2 दिवसांनी सरळ पोर्टलवर उपलब्ध होईल. सातवी, शैक्षणिक वर्ष 25-26साठी सरळ UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी लॉग इन करता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि आठवी सूचना, 11वी व 12वीच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थीनिहाय विषय व अनुदानाचा प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे. UDAS प्लसमध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थीनिहाय विषय भरता येणार नाही. 9वी सूचना, शैक्षणिक वर्ष 24-25 पर्यंतची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करा, म्हणजे मागच्या वर्षाची पाहता येईल. 10वी सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम UDAS प्लसमध्ये अद्ययावत करावी, त्यानंतर ती सरळ पोर्टलवर परावर्तित होईल. म्हणजे या ठिकाणी कुठलेही प्रॉब्लेम जर आपल्याला दिसत असेल तर तो UDASमध्ये करायचा आहे. ही सूचना वाचल्यानंतर समजून घ्यायची, त्यानंतर ओके आय अंडरस्टँड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. एवढी प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला आपला लॉग इन स्टुडंट पोर्टल लॉग इन करण्यासाठी आपला युजर ID आणि पासवर्ड दिलेल्या ठिकाणी नमूद करावायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. परंतु आपण जर स्क्रीनवर पाहत असाल तर आपल्याला डाव्या बाजूला 24-25साठी म्हणजे जुनी संच मान्यता पाहण्यासाठी नवीन लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण मागील संच मान्यता पाहू शकतात. तसंच या ठिकाणी केंद्रप्रमुखांसाठी काही सूचना आहे. सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड उदाहरणार्थ दिल्याप्रमाणे वापरून शैक्षणिक वर्ष 25-26साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा. डिफॉल्ट पासवर्ड हा बघा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतात. त्यानंतर आपण लॉग इन करावे. त्या लॉग इन केल्यावर आपल्याला एक महत्त्वाची सूचना आपल्या समोर दिसणार आहे, ज्यात असं नमूद आहे की 23 ऑक्टोबर 2025 रोजी 11 वाजेपर्यंत जे विद्यार्थी आधार व्हॅलिड आहेत तेच आपल्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची सूचना आपल्याला लॉग इन केल्यावर दिसणार आहे. त्यामुळे कुठलीही तफावत असेल तर ती त्या तारखेला ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने विद्यार्थी इथं आपल्याला दिसतील. तोपर्यंत आपण पुढील व्हिडिओ पाहण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मग आपण आपल्या प्रथम पेजवर आल्यावर आपण जरी आपल्याला विद्यार्थी दिसत नसले तर आपण इयत्तानिहाय विद्यार्थी इथं बघू शकतो. ती संख्या आपल्याला इयत्तानिहाय पाहिल्यावर कळणारच आहे.
परंतु इथं एक विशेष बाब नमूद करावीशी वाटते की जिल्हा परिषद शाळांसाठी संच मान्यता टॅबमध्ये विद्यार्थी दिसणार नाहीत. मात्र युडास प्लसमधील विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या संच मान्यता इथं येताना न्याय दिसणार आहे. ती जर बरोबर असेल तर ती त्यांनी फायनलाइज करावी. आता हा व्हिडिओ इथं संपला आहे. तर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.